अतिशय महत्त्वाचा वेळ आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 26 मध्ये आलेले आहोत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमाताई पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत। हेमाताई म्हटल्यानंतर एक विश्वासाचा चेहरा आहे। काँग्रेस पक्षात खूप कमी माणसं आहेत की ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण असतं। त्यापैकी हेमाताई पाटील आहेत। थेट जाणून घेऊयात कसा चाललाय प्रचार, त्यांचं व्हिजन काय आहे। ताई, अगदी पहाटेपासून तुम्ही प्रचारात आहात, कसं चाललंय, वातावरण कसं आहे? वातावरण अगदी काँग्रेससाठी खूप पोषक आहे, कारण लोक भाजपला कंटाळलेली आहेत। का तर त्यांनी कुठलीही सुविधा दिलेली नाही आहे। एकतर 8 वर्ष झाले महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले नाहीत, त्यामुळे आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। त्या अगोदरही आमचे नगरसेवक होते, त्यांनीही कधी लक्ष दिलेलं नाही आहे। त्यामुळे सगळे नागरिक फक्त म्हणते आम्ही आता सगळं सोडणार आणि काँग्रेसलाच आणणार। शहराला आणि प्रभागाला भेडसावणारे महत्त्वाचे प्रश्न, पहिला थेट प्रश्न विचारतो, पाण्याचा प्रश्न काय व्हिजन आहे, कधी सोडवाल? खरंच आहे तुमचं, पाण्याचा प्रश्न हा खरंच खूप भीषण आहे इकडे। आता बोरला पाणी एक फार तर 2 किंवा 3 महिने चालतं, टँकर मिळत नाही। टँकरवाले काहीचे काही भाव लावतात। माझा पहिला प्रश्न मी सभागृहामध्ये हाच उठवणार आहे की लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा, कारण आपल्याला पाणी आणणं काही अवघड नाही आहे। आपल्या अगदी उशाशी पाणी आहे। काँग्रेसने अवघ्या 11 वर्षाच्या आत ते धरण बांधले, त्याला कुठलाही डोंगर नाही आहे। पूर्ण 4 भिंती बांधून त्यांनी आपल्याला एवढं धरण तयार करून दिलेलं आहे, परंतु यांना इथपर्यंत पोहोचवता आलं नाही आहे। आपल्या शहरामध्ये पाईपलाईन आहेत तर त्यांनासुद्धा 8-8 दिवस पाणी नाही, आणि आमच्या परिसरामध्ये तर अजून जलकुंभही तयार नाही आहेत। त्यासाठी जे सुरुवात झालेली 2900 कोटी त्याचा खर्च सांगितलेला आहे। एवढा खर्च का वाढला आहे बरं? वाढला तर वाढला, त्यातला 1 रुपयाही कुठे वापरलेला दिसत नाही। कुठेही आम्हाला इथपर्यंत फक्त आमच्या दारामध्ये प्लास्टिकचे पाईप टाकून ठेवलेले आहेत। तुमचा सरळ आरोप आहे भाजप आणि शिवसेनेने 30 वर्ष जनतेचा विश्वासघात केलाय। 100% केलेला आहे। कुठलीही योजना नाही आहे, कुठलाही नाही, पैसे निधी येत नाही असं नाही, काही निधी पण येतो, तो निधी हे वापरत नाही, त्यांच्या तिजोऱ्या भरतात। आणि जे कामं करतात, रोडचे आता काही कामं केलेत त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर। टक्केवारीमुळे काम अडकलंय? यस, त्यामुळेच अडकलेलं आहे। आणि रोड करतात, रोड खोदतात, परत तुम्हाला आता उदाहरण बघायला समोरच आहे, आणि परत रोड रिपेअरिंग करायच्या नावाने थोडंसं काहीतरी टाकतात, आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या मागे माहिती नाही आणखीन कोण कोण गडगंज होऊन जातं। आमच्या जनतेचा पैसा हे असे वाया घालतात। तुम्ही आल्याबरोबर पाण्याचा प्रश्न पहिले हातीत घ्याल असं तुम्ही सांगितलेलं आहे। ताई, महिला सुरक्षेचा प्रश्न, तुम्ही सुद्धा एक महिला आहात, कसं बघताय तुम्ही? व्हिजन काय आहे? हे महिला सुरक्षा वाढवण्यासाठी तुम्ही काय कराल? मी सर्वात पहिले सगळ्या रोडवर लाईट, आणि आम्हाला ज्या ठिकाणी गरजेचे आहे तिथे पोलीस चौकी, कारण महिला कुठेही सुरक्षित नाही आहे। महिला रात्री फिरू शकत नाही, आणि जर काही महिलेवर अत्याचार झाला तर ती लवकर तिला सहाय्य मिळत नाही। त्यासाठी मी पहिले पोलीस चौकी ही आमच्या महिलांच्या की हाकेच्या अंतरावर असेल यासाठी प्रयत्न करेल। आरोग्याचा प्रश्न, दवाखाने नाही आहेत तुमच्या प्रभागात, ही माहिती आम्हाला मिळालेली आहे। सगळ्यांचा लोंढा जो असतो तो घाटीवरच जातो, ती घाटी ऑलरेडी ओव्हरलोड झालेली आहे। तुमच्या प्रभागात दवाखाने आणण्यासाठी, आणि जे दवाखाने आहेत तिथे डॉक्टर आणि औषधं नाही आहेत, कसं बघताय तुम्ही? हा प्रश्न गंभीर आहे। मी सर्वात प्रथम आमच्या जिथे जिथे दवाखाने नाही आहेत तिथे दवाखाने आणणार, आणि जिथे औषधी नाही आहे त्या ठिकाणी स्वतः मला संधी दिली तर मी स्वतः तिथे जाऊन पाहणी करणार, आणि तिथे पूर्ण जी गरजेची औषधं आहेत, आणि सर्वसामान्य लोकांना घाटीपर्यंत जायलासुद्धा एवढा खर्च लागतो की इथून रिक्षा बसेस सेवा आत्ता कुठेतरी सुरू झाली, ती पण कधी असते नसते। रिक्षाने जायचं म्हटलं तर त्या लोकांना प्रायव्हेटमध्ये जाऊन दाखवू शकतात। त्यासाठी त्यांना मला सर्वात पहिले त्यांच्याजवळ दवाखाना आणायचा, आणि त्यामध्ये सर्व त्यांना लागणारी औषधी असणं याकडेही मी लक्ष देईल। ऐतिहासिक शहर आहे आपलं, लाखो लोक रोज येतात या शहरामध्ये, पण आता या शहरातलेच नागरिक शहर सोडत आहेत, दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत। बेरोजगारी प्रचंड आहे, सरकारच्या योजना घोषणा तर भरपूर आहेत, पण त्या जमिनीवर दिसत नाहीत। तर त्या योजना आणि ही बेरोजगारी, त्याच्यावर तुमचं काय व्हिजन आहे? मी तुम्हाला सांगते, इथे ज्या 2 MIDC झालेल्या आहेत, चिकलठाणा आणि वाळूज, ह्या ज्या MIDC आहेत काँग्रेसच्या काळात झालेल्या आहेत। व्हिडिओकॉन ही पण काँग्रेसच्या काळात झालेली आहे। त्यानंतर ज्या कंपन्या आता येतो म्हणत होत्या, इथे किती जवळपास लाखो लोकांना रोजगार मिळाला असता, पण त्यांनी ह्या सगळ्या गुजरातला पळवल्या। त्या आमच्या इथल्या तरुण मुलांचं सगळं रोजगार त्यांनी गुजरातला हिरावून नेलं। आणि आत्ता ज्या आहेत सरकारी MPSC UPSC परीक्षा, तर तुम्हालाही माहिती आहे
की डेट येतात, बदलतात, मुलं फीस भरतात आणि एवढे मुलं फीस भरतात त्यांच्या फीस पण वापस मिळत नाही. जेव्हा पोस्टपोंड होतात, कधी कधी कॅन्सलही होतात, त्यांच्या फीस पण वापस मिळत नाहीत. ते अभ्यास करतात, त्यातून पोटातलं म्हणजे वाचवून ते असे त्यांची फीस भरतात. त्यांची तळमळ मी स्वतः बघितलेली आहे. शहरात लोंढेचे लोंढे MPSC UPSC करतायत आणि बेरोजगारसुद्धा आहेत, तर ते हटवण्यासाठी तुम्ही क्रियाशील व्हाल असं तुम्ही आत्ताच सांगितलेलं आहे. शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला प्रभागातली जनता बघतीये, काय आव्हान कराल त्यांना तुम्ही? मी प्रभागातल्या जनतेला एवढंच आव्हान करेन की मी स्वतः जे सहन केलं आहे ते तुम्हाला परत सहन करायला वेळ येऊ नये. आपण सर्वांनी सहन केलं आहे, त्यासाठी आमच्या काँग्रेस पक्षाला तुम्ही एकदा संधी देऊन बघा. या अगोदर तुम्ही दिलेली आहे, आम्ही तुमच्यासाठी सगळे सुखसुविधा दिलेल्या आहेत. आमच्या काँग्रेसनी उमेदवारी देताना पण विचारपूर्वक दिलेली आहे. काँग्रेस पक्ष हा कधीही जाती धर्माला न मानणारा पक्ष आहे. आमच्या पॅनलमध्ये ओपनमध्ये आमचे हकीम भैया हे मुस्लिम आहेत, मी हेमा पाटील, मी मराठा आहे, OBCमध्ये भाग्यवंत निलेश आहे आणि SCमध्ये आशा साळवे आहेत. तर आमचं पॅनल असं आहे की आम्ही सर्व धर्मांना घेऊन चालणारे आहेत. हे आमच्या काँग्रेसचं ब्रीदवाक्य जे आहे की सर्व धर्म समभाव, तो आम्ही इथे दाखवून देतो आहे. मतदानाचा अधिकार हा संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे, तो तुम्ही ठरवा. पण तुमचं ते मतदान वाया जाणार नाही. तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी ते उपयोगात यावं, यासाठी तुम्ही विचारपूर्वक मतदान करा आणि काँग्रेसला तुम्ही निवडून आणा. जे पहिले आपल्या देशामध्ये सुई पण बनत नव्हती, आपल्याला काँग्रेसने इथंपर्यंत आणून ठेवलं आहे. परत जर तुम्ही आम्हाला संधी दिली नाही तर तुमचं स्वातंत्र्य जाणार आहे, ही मी सांगते. कारण आत्ता हे सरकार फक्त जाती धर्मामध्ये वाद लावते आणि हे परत वाढत जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी काँग्रेसला मतदान करा आणि आमचे चारही उमेदवार घसघशीत मतांनी निवडून द्याल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसने आत्तापर्यंत केलं आहे, पण तुम्हाला थोडं भुरळ घातली किंवा थोडा वेळ माणूस भुरळीत जातं आणि बदल हवा म्हणूनही कदाचित तुम्ही ते मतदान केलं असावं, पण तुमचा तो बदल तुम्हाला त्रासदायी ठरतो आहे. त्यामुळं आता परत बदल घडवा, परत काँग्रेसला आणा आणि पहिले दिवस परत आणा, तर आपला देश वाचेल, एवढी मी सर्वांना विनंती करते. तर आपल्यासोबत होत्या हेमाताई पाटील. काँग्रेस पक्षामध्ये अतिशय खूप कमी माणसं आहेत की ज्यांचा चेहरा विश्वासाचा आहे, ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातं. अशा हेमाताई आपल्यासोबत होत्यात. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूयात. मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.